नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचं माणूस. मित्रांनो, आम्ही आज अशा एका ठिकाणी जाणार आहोत. कर्नाटकातील एका गावची सफर करणार आहोत. देवाची हट्टी म्हणून गाव आहे, तिथे जाणार आहोत आणि रिक्षाने आम्ही जाणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्याबरोबर आहेत अरुण काकाची फॅमिली आहे, अर्जुनची फॅमिली आहे आणि नागेशची फॅमिली आहे. आम्ही सगळेजण जाणार आहोत. सगळेजण 3 गाड्या आहेत आमच्याजवळ, 2 कार आहेत आणि एक रिक्षा, आणि रिक्षात आम्ही आहोत. तर तुम्ही व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे आणि सुंदर असं गाव आहे, ते नक्की बघा. चला, जरा हवा थंड थंड चालू झाली ना मंकी. कसला धबधबा आला बाबा, हे धबधबा आंबोली. काय ते थंडा घेतला, पाणी घेतला आणि चला चंदगडला आलो ना आता आपण. इथे थांब थांब थांब, सीएनजी खया, सीएनजी सीएनजी आहे. सीएनजी कुठे आहे मग? दे चहा दे, आम्ही घेऊन देऊ नाश्ता. हे चहा घे रे. अरुण काका आमचे ड्रायव्हर आहात. खाली पकडलंस का? नाश्ता करतो आम्ही, भजी चहा. हे भजी आहेत की वडा? काय गो, भजी आहे की वडा आहे? एवढं मोठ्याला भजा या, कांदा भजी आहे. हे याला नागेशला बोलायला पाहिजे होता, इथे थांबलोय म्हणून. चंदगड बाजारला आलो, तर ट्रॅफिक आहे बरे आज बाजारला. बाजार जाम भरतो आहे हा. इथे लोक सगळे गावामध्ये 4-5 ठिकाणची लोक येतात गावात. भाजी आणि भरपूर स्वस्त भाजी आहे. जाती बघ आणल्यान कसली बाजार. भाजी बिजी तर सगळं ते स्वस्त असतं, कारण इकडेच पिकतं आणि इकडेच विकतात ना. आंबे पण ते रेअर असते. बाजार, आपली गाडी कुठे आहे उभी बघ. बाजारात थांबलं बोलले म्हणजे. संध्याकाळ झाली आहे. सगळं भाजीचाच मार्केट आहे रे. टोमॅटो, भेंडी, वांगी बिंगी सगळं. पुरा दोन्ही साईडला मार्केट आहे. कांदे, कांदे स्वस्त असतील नाही रे? हा, स्वस्त असणार आहे कारण इकडे जास्त पिकतात. आणि कुठे पार्क केली आहे? रिक्षा घेऊन बेळगाव पहिल्यांदाच. कुठे गेले? कॉल करूया का? बाजार संपलो इथे. उसाच्या बळ्यात बघतो. थांबलो. आमच्या पाठीमागे गाड्या, दोन्ही गाड्या, कार राहिल्या. आम्ही रिक्षामध्ये पुढे आलो सगळ्यांच्या. तर आम्ही त्यांची वाट बघतोय, येतात तिकडून. रिक्षा आणि रिक्षा नाही आलो.
तर यांची वाट बघूया थोडा वेळ, बघूया आता कधी येतात ते पाठी राहिले आणि आम्ही पुढे आलो. श्रेयान आला, भजी न्यायला आला. हे श्रेयान इकडे बघ, हे भजी न्यायला आला, भजी न्यायला आला. हा, आम्ही नाश्ता केला. पुढे गाडी थांबली येऊन. हे दुसरी गाडी कुठे आहे? अरे तुमच्या पुढे, आम्ही रिक्षावाले आणि तुम्ही कारवाले, आम्ही तुमच्या पुढे 5 किलोमीटर पुढे. काय गो, कोण पुढे थांबवा. चला आता कार मध्ये आमची एंट्री झाली. शुभांगी आणि तुम्ही तिघे जण. आता मी कार मध्ये, तर तुमच्या आम्ही कार मध्ये AC मध्ये. कशी मजा मजा आली ना ग. सोड. हा हे सोनू, हे लाव ना, तो मॅप लाव ना. मॅप आपल्याला त्याला द्या नको. आम्ही भजी चाय मस्त खाऊन आलो. तुम्ही भजी खाल्ली? एकच आहे लोकेशन सांगणार कोण? अरे देवा, सांगणार. अरे सांगणार, चल आपल्या बरोबर चल. आता जास्त पुढे जाऊ नको, चल. चला 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 मग. सीट बेल्ट पहिला जरुरी आहे. चला भजी का आणि कोण ते रिक्षावाले थांबक तयारच नाही. अरे एकदम सुसाट असा पाता कसा घेऊन. अरे एवढे आजूबाजूला बघतच नव्हते. पाठीमागे रिमोट कंट्रोल बसला तरी तो पप्पा सावकाश हे असं दाखवून. ते गायच्या पाठीमागूनच घे. अर्जुन साहेब ड्रायव्हिंग करतात. पुढे जाताना येतो ना हॉर्न वाजवतो. रिक्षाच्या पाठीमागून घे. काकाची रिक्षा चालली पुढे. अरे भजा का वडा, मी तोच सांगितलं म्हटलं, भजा का वडा. 30 रुपये प्लेट आधी. जबरदस्त मंदिर आहे बघ ना. कुठचं आहे रे, नाव नाही समजा. पाहिलं कुठे जंगलात भरपूर जंगल मरे. पोचली बाबा रिक्षा एकदा. एक गाडी कुठे खाई गेली पुढे. ह्या अजून जंगलात जाऊचा भाऊ आतमध्ये. इतको रोडा खूप गाव. देवहट्टी गाव भरपूर लांब मरे. आणि त्या मंदिर मगाशी बघितलं तर ह्या मंदिर जुना मंदिर आहे एकदम. काय देतोय त्या का? हा भजी झाली. हे संपली का भजी? तिने लाईट लावली काकाची. गाणं लावले. तोरली गावा दिलो बाबा. तोरली गाव कुठचा? चार तास प्रवास झाला आपलं. 3 वाजता निघालो आपण. देवहट्टी गाव अजून किती किलोमीटर होता? 3-4 किलोमीटर अजून आलो. बाबा गावात एकदा 4.5 तास टुरुक आली बाबा ही. चल ये गाडी ये चल. एकदा बाबू धुरी यांच्या घरी बाबा पोचलो. एकदा देवहट्टी गाव. एवढे चुकान गेलो. ए गाडी असं चोरा रे. अरे बाबा गाडी गाडी 4.5 तास झाले. 3 तासात गाडी येऊ. हो आम्ही तर थांबत जरा येलो ना. चला बाबा पोचलो एकदा.
पोचलो बाबा गौऱ्या येलो फायनली आम्ही घरात पोचलो बाबा आता. हा बाबू शेठच्या घरात. चला मस्त मजा केली एक रात्र एक दिवस. बाय दिसत नाही तू 16 वर्षांनी पुन्हा येणार. चला या नक्की. आमचा हे चला आमचा हे का प्लेन काढा. काय छान आम्हाला एक केलं ट्रीट केलं मस्त की जेवण बिवण एकदम मटण झणझणीत आणि भारी मस्त आणि गावात मजा आली हा एकदम. चला बाय कर. या आमच्या पारपल्लीला 13-14ला आमच्याकडे मोठा प्रोग्राम आहे पण चिकन मटन काय नसतं. डाळ भात. चला बाय मंडळी. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. आता मी पण रागान रिक्षा घेतले समजलं आणि एक एकटं चालत बसतले असे हो गाव भारी आहे मरेडे. स्टेबिलिटी पाहिजे.